महालक्ष्मी मंदिरात चाललेलो आहे. हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलेलं दर्शन असणार हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान असा आपला व्हिडिओ आहे. संध्याकाळचं 7-8 पर्यंत आम्ही तिथे पोहोचलेलो होतो आणि त्यानंतर आहे ना गाडी पार्किंग केली इथे आणि पार्किंग जरा बाहेर आहे. पार्किंग केल्याच्या नंतर आता चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर आपल्या महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे खूप प्रसिद्ध असं म्हणजे हे आहे, अंबाबाईचं मंदिर आहे. सर्वांना माहीतच असेल. तर करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे महाराष्ट्रात 3.5 पीठांपैकी एक आहे. तर थोडीशी मी ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अगदी सिटीमध्येच म्हणजे कोल्हापूरमध्येच प्रॉपर हे मंदिर आहे आणि मंदिराचं तुम्ही काम पाहू शकताय. बाहेर हा बाहेरचा परिसर आहे. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर ते पाहू शकताय. तर खूप मोठा असा परिसर आहे. तर पहिल्यांदा एकदा मी गेलेले होते आणि माझी दुसरी वेळ आहे जाण्याची. आणि हे जे मंदिर आहे ना कोल्हापूरमधील जे अंबाबाईचं, तर महालक्ष्मी मंदिर अंबाबाई पण म्हणतात. तर या दोन्ही पण नावाने हे जे आहे ते ओळखलं जातं. तर हे मंदिर आहे ना पश्चिम दिशेला त्याचं हे आहे, महाद्वार आहे. आणि आधी आपल्याला प्रवेश केला का सभामंडप दिसतो. तर सभामंडप खूप असा मोठा आहे. इतकं म्हणजे मंदिरच खूप मोठ्या परिसरात आहे. पाहू शकताय तुम्ही. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजतच असेल. तरी हा रात्रीचा व्हिडिओ आहे कारण थोडा आम्हाला उशीर झाला होता जाण्यासाठी. तर महालक्ष्मीनं हे जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे. नवस फेडण्यासाठी ना इथं नेहमीच खूप सारे लोक येत असतात. आणि त्याच्यामुळे ना जुन्या काळी सांगितलं जात होतं की जी बाळाजी बाजीराव पेशव्यांची जी बायको होती गोपिकाबाई, हिने नाही तर नवस फेडण्यासाठी ना पावणे 24 तोळे जवळजवळ दिलेले होते वजनाचे सोन्याचे 4 चुडे म्हणजे वाहिलेले आहेत असा जुन्यापूर्वीचा उल्लेख आहे. तर शुक्रवार आणि मंगळवार हा देवीचा दिवस असतो हे तर माहीतच आहे सगळ्यांना. आणि विशेष म्हणजे अश्विन कार्तिक मार्गशीर्ष ह्यावेळेस माघ हे 4ही म्हणजे पौर्णिमेस आहे ना इथं देवीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. तर हा असा पहा इथं ज्या रांगा लागले म्हणजे आता सध्या इतकी कमी रांग होती तरी आम्हाला दीड एक तास लागला असेल दर्शनासाठी. म्हणजे वेळ जातोच तिथं. पण छान दर्शन झालं. मस्त अंबाबाईचं आम्ही दर्शन घेतलं. तर तिथे गेल्याच्या नंतर आहे ना आपल्याला थोडंसं म्हणजे हे समजत नाही की आपण कोणत्या ह्याने म्हणजे मंदिराचं तोंड कुठं म्हणजे नाही का ह्या गोष्टी आपल्याला पूर्व पश्चिम थोडं दिशाभूल झाल्यासारखं आपल्याला होतं. तर कोल्हापूरचं आहे ना म्हणजे महाराष्ट्राचा खरंच म्हणजे सगळ्यात जिल्हा आहे. इथं खूप सारी अशी हे आहेत मंदिरं आहेत. अगदी हे असं शहराच्या जवळपासच आहे ना पन्हाळा, गगनबावडा, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर, अभयारण्य, शाहूवाडी असं खूप काही पाहण्यासारखं आहे. आणि कोल्हापूरला आहे ना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणून ओळखलं जातं. तर म्हणजे जुना ह्याचा खूप मोठा असा इतिहास आहे. आणि कोल्हापूरमध्ये अजून एक ऐतिहासिक खाद्य संस्कृती या गोष्टींचं तुम्हाला माहीतच असेल. तर तिथं रंगबिरंगी पोशाख, कोल्हापुरी चप्पल, त्यानंतर खाद्यसंस्कृतीमध्ये येतं ते कोल्हापूरची मिसळ असेल, अजून तांबडा पांढरा रस्सा असेल, मटणाचं लोणचं असेल, खिमा राईस असेल, हे काही सर्व काही तिथं मिळून जातं. तर अशी ही कोल्हापूरची थोडक्यात हे आहे. तर सांगायचं इतकंच आहे की
मंदिरामध्ये म्हणजे जे लोक तिरुपती बालाजीला जातात त्यानंतर मंदिरामध्ये येतं दर्शन घेण्यासाठी येतं. तर बाहेरून मंदिराचं शिल्पकार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवलेलं आहे. छान अशी कोरीव काम सगळं आहे. मंदिर सगळं पूर्वीचे मंदिर हे ह्याच्या दगडामध्ये सर्व ते बांधकाम आहे. त्यामुळे ह्याला कलर देण्याची गरज नाही. अशी ही जुनी मंदिरं आहेत. तर आता सध्या जे करवीर हे क्षेत्र नेहमीच धन्य असं समजलं जातं. महालक्ष्मी जे आहे ना उजव्या हाताने आईच्या जगदंबेच्या रूपात प्रगट होते. त्याच्यामुळे ना येथे खूप सारी भक्तांवर म्हणजे भक्तांचं खूप सारं आपल्या महालक्ष्मी आईवर प्रेम आहे हे सांगावं लागेल. इथे पहा दर्शनासाठी पाहू शकताय तुम्ही खूप मोठ्याच्या मोठ्या रांगा आहेत. आणि कोल्हापूर आहे ना हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे. कारण कोल्हापूरला मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे. म्हणजे तीर्थक्षेत्र असल्यामुळे ते लोकांचा ओघ इकडे येण्याचा खूप असा असतो. हे एक मला सांगायचं आहे. त्यानंतर जे काही किल्ले गड किल्ले पण तिकडे खूप सारे आहेत. तर असा हा आपला जुना इतिहास मला जेवढा माहिती होता तोडका मोडका मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आतमध्ये पहा ह्या प्रत्येक मंदिराच्या तिथे गेल्याच्या नंतर पहा ह्या रांगोळ्या खूप छान रेखाटलेल्या आहेत. माहीत नाही कुणी काढल्यात पण सुंदर अशा रांगोळ्या आहेत. लोकांची गर्दी पाहू शकताय. संध्याकाळची वेळ असल्याने गरमीचा वगैरे इतका काही त्रास जाणवलेला नाही आहे. इतर वेळेस खूप असा त्रास असतो. आणि त्यानंतर आहे ना जे कोल्हापूरचं आमचं इथं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर. तर बाहेर निघाल्याच्या नंतर आहे ना थोडंसं असं मी शूट घेतलेलं आहे इथं. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की इथे ना बाहेर गेल्याच्या नंतर चप्पल असतील, कोल्हापुरी चपला असतील, हे खूप काही असे म्हणजे स्टॉल लावलेले होते खूप काही. तर आम्ही तिथे चपला वगैरे केल्या खरेदी. तर आता म्हणजे खरेदी तर केल्यात पण चपलाची किंमत तिकडे ह्याच्यामध्ये मला तर नाही सांगता येणार. पण इतक्या काही त्या म्हणजे नाही का अशा टिकाऊ वगैरे नव्हत्या. मी घातली होती ती चप्पल अक्षरशः पायाला खूप टोचत होती. आणि त्यानंतर मल्हारची तर तुटून गेली. ह्यांची होती तर तिचाही कलर वगैरे गेला होता. म्हणजे माहीत नाही आता देवस्थानच्या ठिकाणी खूप सारी हे होतीच. तर त्या पद्धतीत हे असं असावं असं मला वाटतं. तर इथलं पण आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आता रूम शोधण्यासाठी निघालो. कारण मुक्काम होता आमचा. आणि दुसऱ्या दिवशीचे जे व्हिडिओ होते ते आपले कन्हेरी मठ, ज्योतिबा असेल, शाहू पॅलेस तिकडचे असणार आहेत. तर ते व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघा. आणि छान असे कन्हेरी मठचे व्हिडिओ तर खूप छान असे आहेत. लहान मुलांसाठी आपली पारंपरिक संस्कृती काय असते तर ते तुम्हाला इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर आतमधलं काही मी शूट घेतलेलं नाही आहे. कारण काय होतं आतमध्ये आधीच तिथे सांगितलेलं असतं की तुमचा कॅमेरा जप्त होईल म्हणजे मोबाईल जप्त होईल किंवा काय. त्याच्यामुळे मी जास्त आगाऊपणा काही केलेला नाही आहे त्या बाबतीत. होता होईल तेवढं मी बाहेरचं शूट घेतलं आणि तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मी हे मांडलेलं आहे. तर त्यानंतर काय होतं आपण ज्यावेळेस इकडे शाहू पॅलेसच्या तिथं तर बिलकुल आतमधलं शूट वगैरे घेऊन देत नव्हते. तर काही लोकांनी शूट घेण्याचा प्रयत्न केला आतमधलं. त्यांचा मोबाईल जप्त झाला प्लस त्यांना फाईन पडला. आणि मोबाईल ज्यावेळेस जप्त होतो ना ज्या ठिकाणी आपण काउंटरवर म्हणजे 1 किलोमीटर असेल साधारणतः ते तिथं मोबाईल तो आपल्याला नेण्यासाठी बोलवलं जाते आणि फाईनही पडतो. आणि म्हणजे होणारा त्रास त्यापेक्षा म्हटलं नको आपण जेवढं बाहेरचं घेतलं आहे तेवढं ठीक आहे. तर इथं साड्या आहेत. तर हे छान छान पहा ना किती छान लक्ष्मीचे हे आहेत. मस्त म्हणजे मी पहिल्यांदाच तेव्हाही पाहिलं होतं पण इतकं काही मला आता म्हणजे तेव्हाचं इतकं काय म्हणजे खूप वर्षांपूर्वी गेलेले होते. तेव्हाही आम्ही असंच आय थिंक रात्रीचीच वेळ होती त्याच्यामुळे इतकं काही असं माझ्या लक्षात नव्हतं.
नंतर पाहिलं तर पेढे असतील, मूर्त्या असतील छान छान अशी. तर बाहेरच निघाले खूप सारे दुकानं आहे, सिटीमध्ये असल्यामुळं तो एक फायदा होतो. तर चपला पाहू शकताय तुम्ही, किती छान छान चपला आहेत. त्यानंतर रूम बघण्यासाठी गेलो तर तिथे ह्याची पण सोय आहे, पण त्या रूम फुल होतात भक्तभवनच्या. आणि नंतर रूम पाहण्यासाठी खूप आमचा वेळ गेला आणि रूम मिळाली फायनली. तर 2 BHK फ्लॅटच होता. तर त्याचे 1500 ते 2000, 1500 2000पर्यंत ते भाडं घेतात. तर छान होता मोठा रूम. तर आवरलं आमचं इथं सकाळचं मॉर्निंगला. आता आम्ही सगळी तयारी केली आणि आता निघायचं. तर बॅगा वगैरे सर्व आवरलं. तर छान मोठा स्पेस असा रूम होता.